जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्ये याला ग्रीन हायवे मध्ये रूपांतरित करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। साधारण येत्या 5 वर्षांमध्ये आम्ही 5,000 कोटी रुपयाची 5 लाख कोटी रुपयाची कामं करणार आहोत। त्यामध्ये आतापर्यंत 1,35,000 कोटी रुपयाच्या कार्याची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि या प्रत्येक कामावर 1% आम्ही ग्रीन हायवेज करता सुरक्षित केलेले आहेत। साधारण या 5 वर्षांमध्ये 5,000 कोटी आमच्याजवळ उपलब्ध होतील आणि या पैशातून गावागावामध्ये रोडच्या बाजूला नर्सरी उभ्या होतील। पोर्ट्स जे आहेत ते देखील आम्ही ग्रीन करतो आहे। सर्व पोर्टमध्ये रिसायकलिंग ऑफ वॉटर करणार आहे आणि 200 मेगावॅट ग्रीन पॉवर आम्ही तयार करणार आहे। त्यातले 150 मेगावॅट ही सोलर पॉवर आहे आणि 50 मेगावॅट ही विंड पॉवर आहे। त्याचबरोबर पोर्टच्या आजूबाजूला विशेषतः झाडं लावणं, बगीचे तयार करणं आणि त्याचबरोबर जे एकही थेंब पाणी, घाण पाणी हे समुद्रात त्यांनी सोडता कामा नये अशा कडक सूचना दिलेल्या आहेत। यातूनच स्मार्ट पोर्ट्स, स्मार्ट सिटीज त्या ठिकाणी डेव्हलप होतील। पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या गाड्या आहेत त्या विशेषतः मोठ्या प्रमाणात पोल्युशन करत आहेत आणि म्हणून मला सांगताना आनंद होतोय की आमच्या स्पेस आणि विशेषतः सॅटेलाइट आणि रॉकेट सायन्समध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत त्यांना मी विनंती केली होती की त्यांनी लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनामध्ये पुढाकार घ्यावा, कारण आपलं जे यान गेलं आहे त्यात आपण सॅटेलाइट बॅटरीचं संशोधन आपल्या स्पेस सायंटिस्टने केलं होतं। आमचं AREI आणि CRT या 2 ॲटोमोबाईल इन्स्टिट्यूटचे सर्व इंजिनियर्स आणि स्पेस सायंटिस्ट इस्रोचे तयार करून येणाऱ्या अधिवेशनात पार्लमेंटला भेट देणार आहेत, ज्या पूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आहेत आणि नंतरच्या काळामध्ये 20 बसेसचं पायलट प्रोजेक्ट देखील पुण्यामध्ये CRTने आता हातात घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।